नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून अतुल शिंदे सरकार यांनी शेअर केलेली एक अतिशय सुंदर प्रेरणादायी पोस्ट तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. अमेरिकेतल्या एका उद्योगपतीनं घेतलेला निर्णय आज जगभर चर्चेचा विषय ठरला आहे. पैशापेक्षा माणुसकी मोठी असते हे कृतीतून दाखवणारी ही गोष्ट आहे ग्रॅहम वॉकर यांची. अनेक जण बघा कंपनी विकल्यानंतर स्वतःचाच फायदा बघतात, पण ग्रॅहम वॉकर यांनी वेगळाच इतिहास घडवला. तो असा की लुइझियाना राज्यातल्या मिंडन या छोट्या शहरात फायरबॉन्ड नावाची कंपनी उभी राहत होती. ही कंपनी उभारताना केवळ यंत्रसामग्री किंवा भांडवल नव्हे तर कर्मचारी हीच खरी ताकद आहे असा विचार ग्रॅहम वॉकर कायम ठेवत होते. वर्षानुवर्ष या कंपनीत काम करणारे कर्मचारी केवळ पगारासाठी नाही तर ही कंपनी आपलीच आहे या भावनेनं काम करत होते, अगदी समर्पण वृत्तीनं. जेव्हा फायरबॉन्ड ही कंपनी मोठ्या कॉर्पोरेट समूहाला विकण्याचा निर्णय झाला तेव्हा व्यवहाराची रक्कम तब्बल 14,000 कोटीहून अधिक इतकी होती. तर आता अशा व्यवहारामध्ये सहसा काय होतं की मालक आणि गुंतवणूकदार श्रीमंत होतात. पण ग्रॅहम वॉकर यांनी स्वतःला त्यावेळी एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की या यशामागे फक्त मी आहे का? उत्तर स्पष्ट होतं, नाही. या यशामागे शेकडो कर्मचारी, त्यांची कुटुंब, त्यांची मेहनत आणि त्यांची निष्ठा होती. आणि मग याच विचारातून त्यांनी एक अतिशय धक्कादायक पण प्रेरणादायी निर्णय घेतला. तो निर्णय असा होता की कंपनी विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी जवळपास 2,250 कोटी थेट आपल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. एकूण सुमारे 550 कर्मचाऱ्यांमध्ये ही रक्कम वाटप करण्यात आली. सरासरी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाटेला 4 कोटी इतकी रक्कम आली. काही कर्मचाऱ्यांना त्यांचा अनुभव आणि सेवा कालानुसार याहूनही अधिक रक्कम मिळाली. हा निर्णय जाहीर झाला तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम पाहिली. कुणाचं घराचं कर्ज फिटलं, कुणी स्वतःचं घर घेतलं, तर कुणी मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित भविष्य उभं केलं. काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्ही कधीच भागधारक नव्हतो, पण आमच्यावर आमच्या मालकानं भागधारकांपेक्षाही जास्त विश्वास दाखवला. ग्रॅहम वॉकर यांच्यासाठी हा केवळ दानाचा प्रश्न नव्हता. त्यांच्या मते ही कर्मचाऱ्यांची कमाई होती. कंपनी एका माणसामुळे नाही तर टीममुळे उभी राहते. त्यामुळे यश वाटून घेणं हेच न्याय्य आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आज जिथे कॉर्पोरेट जगामध्ये माणसाला केवळ रिसोर्स म्हणून बघितलं जातं, तिथे हा निर्णय मूल्यांची आठवण करून देणारा ठरतो. ही गोष्ट फक्त पैशांची नाही आहे तर नेतृत्वाची आहे, माणुसकीची आहे, विश्वासाची आहे. पैसा कमावणं अनेकांना जमतं, पण तो योग्य वेळी योग्य लोकांमध्ये वाटण्याचं धाडस फार थोड्यांमध्ये असतं. ग्रॅहम वॉकर यांनी ते आज करून दाखवलं आणि म्हणूनच ग्रॅहम वॉकर यांची ही गोष्ट आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.